व्हावं अशी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य। और आपका जो भाषण कला है वो हमें देखनी है सर। दीजिए सर, आपला हार्दिक स्वागत। या 6 मैदानांवर रंगणारे हे सगळे सामने फारच मोठं श्री किरीटभाई सोमय्या आपल्या माहितीसाठी महिला विभागाची जी निवड समिती सदस्य आहेत त्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी आहेत, छत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती शकुंतलाजी खंडावकर। आज इंटरनॅशनल ॲथलीट असणारी थोडेच मिनिटे शिल्लक आहे। धुळे, बीड, नाशिक ग्रामीण, जळगाव, पुणे ग्रामीण आणि सिंधुदुर्ग महिला विभाग मत्स्यगंधा पवार यांना विनंती। पुरुषांचा असा या स्पर्धेमधून निवडला जाईल आणि म्हणूनच ही राज्य त्याचं महत्त्व अतिशय मोठं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण महिलांचे 31 संघ, पुरुषांचे 31 संघ आणि त्याचबरोबर या चाचणी कबड्डी स्पर्धेतून मी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आमच्या सर्व संघांच्या वतीने, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही या संघाला मी पहिला पुकार दिलेला पुरुष विभागात। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि गटांक क्रमांक 1 धुळे विरुद्ध बीड, नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव, पुणे ग्रामीण विरुद्ध सिंधुदुर्ग। ज्योतिका कोळी मोरेकर यांचं स्वागत करावं। आणि यानंतर मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 वरती सर्व संघ उपस्थित आहेत। सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 1, 2 आणि 3 संघांना पण परिचयासाठी बोलवून घ्या। आणि यानंतर मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 वरती सर्व संघ उपस्थित आहेत। सर्वांना विनंती आहे, आपण सर्वात प्रथम मैदान क्रमांक 2 वरती जाऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या 3ऱ्या दिवशी मैदानामध्ये धुळे बीड या संघाचा परिचय माझे खासदार आदरणीय श्री किरीटजी सोमय्या यांचा परिचय। म्हणतात ना की बेटी होती है बेटी अपने बड़ों का आशीर्वाद चरण स्पर्श करके लेती है आणि एक्झॅक्टली तेच दिसतंय। संघाचा परिचय सुद्धा आदरणीय श्री किरीटजी सोमय्या साहेबांबरोबर करून द्यायचा। सामनाधिकाऱ्यांचा परिचय, सामनाधिकाऱ्यांबरोबर फोटो सेशन एक श्री वाघोले साहब की मर्जी से श्री किरीट सोमय्या जी संघ रही पुणे ग्रामीण सिंधुदुर्ग श्री किरीट सोमय्या साहेबांबरोबर होना चाहिए। वो बता दिया है पूरी दुनिया को, पूरे विश्व को। त्याचबरोबर या स्पर्धेला या ठिकाणी